नमस्कार शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, मागचा जो व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यामध्ये आपण कशा पद्धतीने आपलं एकंदरीत लागवडीचं नियोजन आहे तर ते तुम्ही पूर्ण बघून घ्या. कारण प्रत्येक व्हिडिओ जर ते सांगत गेलं तर जे रेग्युलर व्हिडिओ बघणार आहेत तर ते शेतकरी कमेंट करतात की तुम्ही त्याच्यामध्ये वायफळ गोष्टी जास्त होत आहे. तर असो, आज आपण ज्या गोष्टी याच्यामध्ये सांगणार आहोत की पहिली फवारणी. आता पहिल्या फवारणीसाठी आता इथं जर बघितलं तर तुम्ही पूर्ण छिद्र याला पडलेले आहेत. आता छिद्र पडलेत तर याचा आपल्याला साईड इफेक्ट पाहिजे असा नाही आहे, परंतु जो काही 20% किंवा 30% याचा लॉस आहे. कारण काय होईल की क्लोरोफिल आपल्याला माहिती आहे की याच्यामध्येच असते आणि हे जे कीटक आहे, पांढरे कीटक किंवा हे आहे, तर याला जे खाऊन घेतात तर मग फोटोसिंथेसिस किंवा इतर गोष्टी करायला त्या पिकाला जड जाते. मग त्याची पाहिजे अशी ग्रोथ किंवा पाहिजे असे फुटवे किंवा सगळ्या गोष्टी त्याला मग काहीतरी बंधनं येतात. तर अशा गोष्टी याच्यामध्ये होतात. याची लागवड कशी आहे, काय आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओ टाकलेल्या आहेत. तरी शॉर्टकटमध्ये पटकन 30 सेकंदामध्ये तुम्हाला सांगतो. तूर पिकाची लागवड 10 बाय 1.5 आहे, म्हणजे असं अंतर हे 10.5 आहे आणि असं 1.5 आहे. सोयाबीनचं जे अंतर आहे तर असं 1 फूट आहे आणि असं 2.5 फूट आहे, म्हणजे 3.5ची जी सरी असते आपली, तर त्यामध्ये आपण 2 ओळी याच्यात टाकलेल्या आहेत पट्टा पद्धतीने. दुसरी गोष्ट, 2 ह्या रोपातील अंतर आहे 9 इंचाचं, इथं 9 इंचाचं. तिसरी गोष्ट, सोयाबीनची लागवड आपली पारंपरिकपेक्षा आधुनिक आपण केलेली आहे. पण आधुनिक केल्यावर जे काय पावसाच्या भरोशावर तशीच आपली ही लागवड आहे. परंतु ड्रीप याच्यासाठी टाकलं की पुढे यावर्षी आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने निसर्गाचं एकंदरीत दुष्काळ चक्र आपल्याला सांगितलेलं आहे. त्या हिशोबानं आपण पुढे जर पाणी देण्याचं काम पडलं तर आपण ते योजना करून ठेवलेली आहे. चौथी गोष्ट, तूर पिकाची आपण जी लागवड केलेली आहे 21 मे 22 मेला, 3.5 एकराची आपण 21 मेला केली होती आणि 1.5 एकराची आपण 22 मेला केलेली होती. तर 2 महिन्याचं अंदाजित हे पीक आपलं झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की याच्यात 2 शेंडेखुडणीसुद्धा आपण केलेले आहेत. तर बघू शकता की पहिली शेंडेखुडणी केली होती आणि त्यानंतर आपण इथं दुसरी शेंडेखुडणी केलेली होती. आता तिसरी शेंडेखुडणी जर झाली तर आपण याची निश्चितच करू. हे वरचे जे काही 10-10, 15-15, 20-20 शेंडे आपण मारून घेऊ. इथं जर बघितलं तर 1.5 फुटाचं अंतर आहे. 2च बिया लागवड केलेली आहे. बियाणं जे वापरलं तर एकरी 800 ग्रॅम पहिलं लागलं. त्यानंतर आपल्याला तोडे म्हणजे मधात जिथं तूर निघली नाही तिथं आपण त्याच्यामध्ये 200 ग्रॅम वापरलं, म्हणजे एकरी 1 किलो आपल्याला तूर पिकासाठी आणि एकरी 6 किलो आपल्याला सोयाबीन पिकासाठी. सुरुवातीला जेव्हा आपण लागवड केली तर इथं 5च किलो सोयाबीन आपल्याला लागलं होतं. त्यानंतर आपल्याला तोडे 1 किलो सोयाबीन त्याच्यामध्ये लागलं. हे जे मागचं दिसत आहे तुम्हाला, तर आपण तोडे लागवड केलेली आहे. तर ते पाऊस रपरप जास्त पडल्यामुळे तो कुठंतरी प्रभाव तिथं पडला होता. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की पानं खाल्लेल्या अळ्यांनी आणि कीटकांनी. तर त्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये पहिली फवारणी घेणार आहोत. तर तेच फवारणी आपण तुम्हाला दाखवणार आहोत. आता जिथं तूर पीक आणि जिथं शेती आपली चांगली येते तिथं जोरदार तूर पीक आपल्याला पाहायला मिळतं. इथं बघू शकता की चांगल्या पद्धतीने, म्हणजे इथलं साधारणतः अंतर आता एक 8-15 दिवसामध्ये हे तूर पीक झाकून घेईल आणि इकडचं पण झाकून घेईल. आणि सोयाबीनसुद्धा तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने इथलं अंतर झाकून घेईल. पण जिथं जमीन आपली निकृष्ट दर्जाची किंवा पांढरी जमीन आहे तर तिथं आपल्याला मेहनत घेणं गरजेचं आहे. फुटवे येण्यासाठी, वाढीसाठी आणि पांढऱ्या मुळांसाठी, सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला त्या गोष्टी घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण तुम्हाला जे पहिली फवारणी आपण घेत आहोत तर त्याच्यामध्ये काय काय कंटेंट आहे तर ते तुम्हाला मी इथं दाखवतो. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता सुरुवातीला आपण याच्यात प्रोफेक्स सुपर वापरण्याचा एक आपला मानस होता, परंतु आपण प्रोफेक्स सुपर न वापरता आपण त्याच्यामध्ये अलिका वापरू. आता प्रोफेक्स सुपरसुद्धा तुम्ही वापरू शकता. प्रोफेक्स सुपर तुम्हाला 700 रुपये लिटर मिळते. त्याच्यामध्ये तुमचे 20 पंप होतात आणि तुम्ही जर याच्यामध्ये अलिका वापरलं तर अलिका तुम्हाला जातो 1050 रुपयामध्ये अर्धा लिटर. तर त्याच्यामध्ये तुमचे साधारणतः 30 पंप होतात, कारण आपल्याला 15 मिली त्याच्यामध्ये वापरायचं आहे. मग दोन्हीही तुम्हाला सारख्याच पैशामध्ये मिळते. त्यामुळे तुम्ही अलिका वापरणं का गरजेचं आहे, कारण अलिकाचा रिझल्ट हा तुमच्या पिकावर 10 दिवस राहते. तर तुम्ही इथं बघू शकता की हे अलिका सिंजंटा कंपनीचं हे अलिका
आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. आता हे अलिका कशासाठी वापरतो तर चक्री भुंगा आणि खोडकिडा जो या स्टेजमध्ये ते मारून टाकते. तर हे सोयाबीनसाठी झालं. दुसरी गोष्ट याच्यामध्येच जे काही कीटक असतील, जे काही अळ्या असतील तर ते आपण मरून जातील आणि याचा कालावधी 10 दिवस आहे. मग 10 दिवस झाल्यानंतर पुढे आपण दुसरं त्याच्यामध्ये वापरू. पण आपण जर आता प्रोफेक्ट सुपर वापरलं तर काय होईल, प्रोफेक्ट सुपर हे गॅस पॉयझन आहे, हे 4-5 दिवसच तुमचं काम करेल. मग त्याच्यामुळे आपण हे कॅन्सल केलं आणि अलिका याच्यामध्ये घेतलं. मग आता हे झालं अळीसाठी. दुसरी गोष्ट, आपण तूर पीक आणि सोयाबीन पीक पेरताना याच्यामध्ये खत दिलं नव्हतं. तूर पिकासाठी आपण खत नंतर त्याला दिलं, परंतु सोयाबीनसाठी आपल्याला कुठलंच अजून खत दिलेलं नाही आहे. मग त्यासाठी आपण सुजला कंपनीचं आपण खत इथं घेतलेलं आहे 19-19-19 आणि हे RCFचं आहे, त्यामुळे कुठलंच याच्यामध्ये ताण घेण्याचं गरज नाही आहे. ते घेतलं. त्यामध्ये आता हे सेवर आहे, जे काही आपल्याला पाऊस वगैरे आला तर त्यासाठी आपल्याला कामात पडेल, कारण ते आपलं काय म्हणता येईल त्याला स्टिकर आहे. तिसरी गोष्ट, याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे पूर्वा कंपनीचंच ह्युमिक ॲसिड, जे 6% बायोस्टिम्युलर, म्हणजे पांढऱ्या मुळा, ग्रोथ, फुटवे ह्या सगळ्या याच्यामध्ये घडून येतील. तिसरी गोष्ट, आपण मायक्रोन्यूट्रिएंट, आता तुम्ही जर खतं वगैरे दिलेलं असेल तर तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंटही वापरू नका, 19-19सुद्धा वापरू नका. तर ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन आपल्याला का घ्यायचं आहे की आपण सुरुवातीला त्या सोयाबीन पिकामध्ये कुठल्याच पद्धतीने खत नाही किंवा इतर गोष्टी न वापरल्यामुळे आपल्याला हे सगळ्या गोष्टी आता ह्या पहिल्या फवारणीमध्ये घडून आणायच्या आहे. तिसरी गोष्ट, आता हे झालं आपलं याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड. तर ह्युमिक ॲसिड 50 न वापरता आपण ह्युमिक ॲसिड कमी वापरू, 40 वापरू. का तर याच्यामध्ये आपल्याला हे सुपर बियॉन आहे, म्हणजे हे लोकल कंपनीचंच येते, परंतु याचा आपल्याला रिझल्ट खूप चांगले आहे. वारकेम ॲग्री ह्या कंपनीचा आहे. तर याच्यामध्ये त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आहे. तर याच्यामध्ये मला असं वाटते आपण इथं बघू की कुठली कंटेंट आहे. तर सुपर बियॉन, तर याच्यामध्ये अमायनो ॲसिड आहे. तर अमायनो ॲसिड पण येते आणि इथं ह्युमिक ॲसिड पण येते, म्हणजे हे सगळे कंटेंट आणि सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येऊन जातात. प्रोफेक्ट सुपर याच गोष्टीसाठी आपण टाळत आहोत की त्याचा कालावधी कमी आहे. तर तुम्हाला जर तुमच्या याच्यावर रोग नसेल, काही नसेल, परंतु पैसे तुमचे सारखेच जात आहे, मग त्यामुळे कुठलंच हे करण्याचं गरज नाही. फवारणीसाठी तुम्हाला असं वाटेल की खूप जास्त हा खर्च होत आहे, तर खर्च जास्त होत नाही. इथे जर बघितलं तर हे प्रोडक्ट आहे 350 रुपयाचं, ह्याच्यामध्ये तुमचे 20 पंप होतात. हे प्रोडक्ट आहे 450 रुपयाचं, ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचे 20 पंप होतात. 350 आणि 450 म्हणजे 800 रुपये. 800 नंतर हे आहे 1000 रुपयाचं. जर 20 पंपाचं म्हटलं तर हे पण 800त बसते, म्हणजे 8 दुणे 1600. आणि 1600मध्ये तुम्हाला 20 पंपासाठी हे 10 पंपाचं 200 रुपयाला, म्हणजे हे 400 पकडा, म्हणजे 800 आणि 800 1600 आणि 400 2000 आणि हे सेवर वगैरे समजा 200 रुपयाचं, तर 2200 रुपयामध्ये तुमचे 20 पंप होतात. तर 2200मध्ये 20 होतात. तर माझं जे काही एकंदरीत क्षेत्र आहे, तर 5 एकराचं क्षेत्र ह्या 20 पंपामध्ये माझं होऊन जाते, कारण मला एकरी 4 किंवा 5च पंप लागतात. तर अशा पद्धतीने हे कॉम्बिनेशन आहे. एकरी जर खर्च काढला तर तुम्ही बघू शकता की 500 रुपये, 450 ते 500 रुपये तुम्हाला एकरी हा खर्च आहे. मग हा निव्वळ किंवा कमी खर्च आहे असं तुम्ही म्हणू शकता, कारण आपण जेव्हा पहिली फवारणी घेतो तर 1200-1300 रुपये एकराप्रमाणे आपल्याला तो खर्च येतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला घ्यायच्या आहे. तुमचं एकंदरीत याच्यावर मत काय, तुम्ही कशा पद्धतीने फवारणी घेणार आहात की काय, सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि जे काय आपल्याला याच्यामध्ये वापरून त्याचा कसा रिझल्ट येईल तर तो सुद्धा आपण व्हिडिओ इथं टाकणार आहोत. पुन्हा भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.